क्रिकेटचा सामना सुरू झाला की तरुणाई मोठ्या संख्येने ड्रीम 11 खेळत असते आणि यासारख्या ऑनलाईन ॲपवरती असते। पण याच गेमिंगला आता आळा बसणार आहे, कारण संसदेमध्ये ऑनलाईन गेमिंग बिल पास झालंय। ड्रीम 11 आणि माय 11 सर्कलवर आता टीम बनवून ऑनलाईन गेमिंग खेळता येणार की नाही यावरून सवाल उपस्थित झाला। त्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग बिल लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पारित केलं। विशेष म्हणजे ड्रीम 11 किंवा माय 11च नाही तर ऑनलाईन रम्मीही खेळता येणार नाही। प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल 2025 लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही पास झालं। बिल पास झाल्यामुळे ऑनलाईन बेटिंग आणि पैशांच्या खेळावर पूर्णपणे बंदी येणार आहे। लोकांना चुकीच्या सवयी आणि आर्थिक नुकसानीपासून वाचवण्यासाठी हे बिल सरकारने आणले। याचा परिणाम क्रिकेट इंडस्ट्रीवर होणार आहे। क्रिकेटचा मुख्य स्पॉन्सर ऑनलाईन क्रिकेट गेम आहे। या बिलामुळे क्रिकेट इंडस्ट्रीचं जवळपास 17,000 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे। यात जर कुणीही ऑनलाईन मनी गेम सर्व्हिस ऑफर करत असेल तर त्याला 3 वर्षाची शिक्षा आणि 1 कोटीपर्यंत दंड लागू शकतो। गेमची जाहिरात करणाऱ्याला 2 वर्षाची शिक्षा आणि 50 लाखांपर्यंतचा दंड ठोठावण्यात येईल। पण गेम खेळणाऱ्याला कोणत्याही प्रकारची शिक्षा होणार नसून त्याला बिलमध्ये पीडित मानण्यात आलंय। आज संसद ने हमारे मध्यम वर्गीय परिवारों को, मिडिल क्लास फैमिलीज को और युवाओं को, छात्रों को, उन सबको जो एक बहुत बड़ा नशा समाज में फैल रहा था ऑनलाइन मनी गेमिंग का, उससे मुक्ति दिलाई है। और साथ ही साथ ई स्पोर्ट्स और ऑनलाइन सोशल गेमिंग जो कि समाज के लिए उपयोगी है उसको प्रमोट करने के लिए अथॉरिटी बनाने वाला बिल आज पास किया है। ऑनलाईन गेमिंगनं तरुणाईला वेड लावले आहे। कोट्यावधी लोकांकडून पैसे वसूल करून मोजक्याच लोकांना बक्षिसाची रक्कम देऊन तरुणाईला जुगारासाठी आहारी केलं जात असल्याचा आरोप याआधी अनेकदा झाला। ड्रीम 11 आणि माय 11 सर्कलवर 1 कोटींच्या बक्षिसासाठी एकूण 50 रुपयांची एंट्री असते। त्यात 3 ते 4 कोटी लोकांपर्यंतचा समावेश असतो। संबंधित खेळाडू खेळल्यावर ज्याचे अधिक पॉइंट्स तो टाली नंबर 1 वर असतो। पॉइंटच्या रँकिंगनुसार बक्षिसाची रक्कम ठरते। ऑनलाइन गेमिंगचा विळखा हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सामान्य कुटुंबांना गिळंकृत करतोय। सभापती महोदया, मला एक उदाहरण द्यायचंय। माझ्या धाराशिव तालुक्यातलं बावी गाव, लक्ष्मण जाधव नावाचा एक जेसीबी चालक ज्यानं स्वतःच्या 2 वर्षाच्या मुलाला आणि पत्नीला विष देऊन त्या ठिकाणी त्याची हत्या केली आणि स्वतः आत्महत्या करून हा ग्रस्त त्या ठिकाणी वारला। सभापती महोदया, हे कारण मरण्याचं केवळ ते ऑनलाईन जी जंगली रम्मी ॲप आहे ते आहे। क्रिकेटच नाही तर फुटबॉलसह इतर खेळांसाठीही ऑनलाईन गेमिंगचे ॲप आहेत, ज्यात ऑनलाईन पेमेंट करून एक प्रकारे ऑनलाईन जुगारच खेळला जातो। आता केंद्र सरकारनं याला आळा घालण्यासाठी कायदाच केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।